धुळे गणपती मंदिर ते महाकाली मंदिरादरम्यान जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंग करणाऱ्या गणपती मंदिराच्या पुजाऱ्याला लुटून जबरी चोरीचा गुन्हा शहर पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात ताब्यात घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 90,000 रुपये किमतीची 3 तोळे सोन्याची चेन, 4,000 रुपये रोख, 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल, 300 रुपये किमतीचा बेसबॉलचा दांडा, 150 रुपये किमतीचा चाकू असा एकूण 1,44,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। धुळे शहर पोलिसांनी सुनील गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे यांना ताब्यात घेतले असून 2 आरोपींनी अजून कुठे जबरी चोरीचा गुन्हा केलाय का याचा अधिक तपास धुळे शहर पोलीस करत आहेत। नमस्कार, मी पीआय दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन। दिनांक 1/3/2025 रोजी 1600 वाजता फिर्यादी नामे दिनेश मनोहर शर्मा व 39 वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर कालिका माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांढरा नदी पात्रातून 3 अनोळखी इसम यांनी फिर्यादी यास बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गळ्याला चाकू लावून दुखापती करून त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील 4,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याने संबंधित अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार व आम्ही गोपनीय बातमीदार यांना सतर्क करून तपास चक्र फिरवून गुन्ह्यातील आरोपिताचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डीबी पथकातील व अधिकारी यांना पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले। आरोपी नंबर 1 सुनील रामचंद्र गायकवाड, त्यानंतर आरोपी नंबर 2 बाळासाहेब मिलिंद देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण 90,000 रुपये किमतीचे 3 तोळे सोन्याची चेन, त्याच्यानंतर 4,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची हुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल व इतर लाकडी दांडा, त्याच्यानंतर काळ्या सिल्वर रंगाचा चाकू हा जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक काळे सर, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे। एनटीव्ही न्यूज मराठी, धुळे।